नमस्कार। आज दिनांक 24/9/2024 वार मंगळवार। केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी वेगवेगळ्या भागात पाऊस चालू आहे। माल भिजलेले येत आहेत, काही भागात पाऊस नसेल तिथं कोरडेही माल येत आहेत। परंतु ज्या भागात जास्त पाऊस आहे त्यांनी 1-2 दिवस थांबावं, माल सुकल्यानंतर आणावा की जेणेकरून ओल्या मालामुळे आपलं नुकसान होणार नाही। पण ओला माल येऊन सुद्धा आता रेट चांगले आहे। खरं तर 4-2 दिवसापूर्वी पाऊस आपल्याला ज्यावेळेस 21 तारखेच्या पुढे पाऊस सांगितला त्याच्या पूर्वीच 2-4 दिवस मंदीचं वातावरण जागेवरती खरेदी करताना शेतकऱ्यांना जाणवलं की मंदी होणार या भावनेतनं शेतकरी भयभीत झाला। कारण खऱ्या अर्थानं पाऊस चालू होतो त्याच्या अगोदरच ही का मंदी होते मला समजत नाहीये। परंतु ज्यावेळेस आपण सौदे करायचा प्रयत्न करतो नंतर पाऊस चालू होतो ना आपण माल तोडू शकत ना व्यापाऱ्याला माल देऊ शकत, अशा वातावरणामध्ये पाऊस उघडल्यावरती सौदे केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण फसलो गेलो नाही पाहिजे ही भावना प्रत्येक शेतकऱ्याची असली पाहिजे। अगदी मार्केटला जरी माल पाठवायचा असेल तरी ओला माल आला तर आपण थोडासा रेटमध्ये डाऊन जाऊ शकतो। परंतु आज ओले मालाचे सुद्धा रेट जर या पद्धतीने मिळत असतील तर शेतकरी पुढे जाऊन 1-2 दिवसांनी म्हणजे नवरात्रीचा जो मालाची खरेदी आहे आता चालू होणार साधारणतः 26 तारखेपासून, म्हणजे उद्या 26 तारखेच्या विक्रीपासून ते अगदी 2-3 माळेपर्यंत जेवढाही माल मार्केटला 3ऱ्या माळेपर्यंत येईल तो नवरात्रीसाठी लागू होईल आणि त्याचा रेट हा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांना चांगला भेटणार आहे। कारण जसाही पाऊस उघडेल तर बाजार कडाडलेले असतील हे आजच लिहून घ्या। पुढेही मंदी होणार नाही, मंदी झालेली नाहीये आणि मंदी होणारही नाही ही वस्तुस्थिती असताना शेतकरी ज्यावेळेस आज मी मुलाखत घेतली त्यावेळेस मुलाखत घेत असताना 165 रुपयाचा सौदा हा शेतकऱ्याचा कॅन्सल होऊन 145 रुपयांनी सौदा शेतकऱ्यांनी केला। कारण मंदी झाली असं IQ माहितीवरती किंवा व्यापाऱ्यांनी सांगितलं म्हणून 145 रुपये सौदा केला आणि ऍक्च्युली मंदी झाली म्हणून ज्या वेळेस व्यापाऱ्यांनी घेतला त्यावेळेस व्यापाऱ्यांनी 6.5 टनामध्ये 100 कॅरेट रिजेक्शन केले। शेतकऱ्याचं 1.5 लाखाचं नुकसान झालं आणि शेतकरी ज्यावेळेस मार्केटला आला, आज नाशिक मार्केटला मी असताना जो अभ्यास केला म्हणजे शेतावरून भाताची परीक्षा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या काही घडामोडी घडत असतील त्या वेगळ्या, परंतु ज्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या की मार्केटला आल्यानंतर माझं त्या मालामध्ये 1.5 लाखाचं नुकसान झालं आणि एक त्यांचा सहकारी मित्र ज्यावेळेस मार्केटला पाहणी करायला येतोय, मार्केट तपासतोय आणि ज्यावेळेस एका मित्राला हक्कानी सांगतोय की आता जर तसं एकदम रिजेक्शन वाढवलं असेल किंवा कमी रेट होत असेल तर जागेवर द्यायचं थांबवा, आपण मार्केटला जाऊया। असं प्रत्येक गावागावात घडते आणि त्या शेतकऱ्याचं आज 1.5-2 लाख रुपयाचं जर फायदा होत असेल, 30-40 रुपये किलोची वाढ होत असेल, 30-40 रुपये किलोने वाढ होत असेल तर आज मला एका शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं की शेठ 80 रुपयांनी माझी बाग मागितली आणि मला आज तो माल 130 रुपयांनी ऍव्हरेज पडला। हे नाशिकमध्ये सुद्धा घडतंय, हे पुण्यामध्ये सुद्धा घडतंय, हे इंदापूरमध्ये सुद्धा घडतंय आणि शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी ही मार्केट ज्यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 50 रुपये किलोची जर वाढ आणि 50 रुपयाची वाढ सोडा 80 रुपयांनी घेतल्यानंतर त्याच्यातनं रिजेक्शन होणार आहे, त्याच्यातनं अजून रेट 60-65 रुपयावरतीच येणार आहे। ज्या वेळेस 50 रुपये अशा जनरल आपण न रिजेक्शन करता जर एवढा फरक पडत असेल आणि रिजेक्शन केल्यानंतर अजून त्यात 10-5 रुपयाचा फरक पडत असेल तर साधारणतः 60-65 रुपये किलोची वाढ ही शेतकऱ्याला मार्केटमध्ये जर आल्यानंतर पाहायला भेटत असेल तर 1200 रुपये कॅरेटला फायदा हा मार्केटमध्ये झालेला त्या शेतकऱ्याला जाणवतोय आणि 1-1.25 लाख रुपयाचं एका पिकअप पाठीमागं जर शेतकऱ्याचं फायद्याचं गणित होत असेल तर मला असं वाटतं की आज 7-8-10 गाड्या आपल्या जर हातात असतील, आपला साधारणतः 1000 कॅरेट पर्यंत जरी माल असेल तरी साधारणतः 10-11-12 लाख रुपयाची वाढ ही मार्केटमध्ये होणं म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये। आपण समजतोय असं जर वातावरण या सगळ्या वेगळ्या भागात होत असेल तर मी शेतकरी बांधवांना नक्कीच सांगेल की आपण 2 लाईनी काढा, 2 लाईनी काढून
तो मार्केटला माल ज्यावेळेस आणाल त्याच्यापेक्षा जर जागेवर रेट चांगला भेटत असेल तर नक्कीच जागेवर द्या. पण आज मार्केट वेगवेगळी मार्केट ज्यावेळेस आपण तपासताना मार्केटचे आलेले चांगले वाईट अनुभव पाहता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मार्केटमध्ये जाण्याची इच्छा जर झाल्या नसतील तर ती लोक जागेवर देत आहेत. परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये केडी चौधरी फुटेक्स हे मागच्या वर्षापासून चालू झाल्यापासून या ठिकाणी येणारा उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी आनंदित व्हायला लागलाय. त्याच्यामध्ये संभाजीनगर असेल, जालना असेल, धुळे असेल, नाशिक असेल, नगर असेल, बीड असेल, हिंगोली असेल, ही सर्व जिल्हे आता ह्या मार्केटला जेव्हा जुडू पाहतायत तर त्या शेतकऱ्यांचा जागेवरती विक्री होणारा माल हा मार्केटपर्यंत येतोय. आमच्या अडत्यात स्पर्धा व्हायला लागली. प्रत्येक ठिकाणी अडत्यात चांगली सेवा द्यायला ज्यावेळेस लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकरी ही डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जण हा शेतकऱ्यांचा विचार करतोय. परंतु या सर्व गोष्टीमध्ये, या सर्व घडामोडीमध्ये शेतकऱ्यांनी पहिल्यांदा सावध भूमिका यावर्षी जर आपण घेण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की आपलं 2-3 वर्षाचा फायदा एकाच वर्षात होईल का हे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावं लागेल, तपासावं लागेल. आणि मग हे तपासत असताना आपण काय करायचे, माल अजिबात आणायचा नाही. माल आणण्यापूर्वी आपल्याला नाशिकमध्ये, आडगावमध्ये जे प्रीमियम कृषी मार्केट आहे त्याचं लोकेशन सुद्धा काही शेतकऱ्यांना जर माहिती नसेल तर आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते लोकेशन आपल्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करू. आणि खऱ्या अर्थानं पुणे असेल, इंदापूर असेल, ही तर आपल्याला परिचयाची जर त्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मार्केट असतील तर आपण हक्कानी या, मार्केट तपासा आणि मग मार्केटमध्ये माल द्यायचा की जागेवर द्यायचा. आज उलट व्हायला लागले. जागेवरचे सौदे आता शेतकरी कॅन्सल करायला लागलाय. पूर्वी व्यापारी कॅन्सल करून कमी रेट करायला लावायचा, आता शेतकरी कॅन्सल करून मार्केटकडे जर येत असेल तर ही परिस्थिती येण्यापूर्वीच मोकळं आपण मार्केटला जर आलो तर ही वेळ आपल्याला ती जागेवरती कॅन्सल करण्याची होणार नाही. जागेवरचे व्यापारी सुद्धा चांगले आहेत, जे चांगले आहेत ते योग्य रेट देत आहेत. संपूर्ण मार्केटमध्ये कधीच येऊ शकत नाही हे मला माहिती आहे, कारण चांगल्या व्यापाऱ्याला माल हा जागेवरच घ्यावा लागतो, कारण त्याला परदेशात जेव्हा पाठवायचा आहे असे व्यापारी आले तर नक्कीच आपण त्याचं मार्केट चांगलं घेऊ शकता. परंतु पुण्यामध्ये, नाशिकमध्ये आणि इंदापूरमध्ये जे शेतकरी बांधव येऊ शकतात पाहतात त्यांना मी नम्र आवाहन करेल की मोकळं या. आणि इथून पुढचा काळ हा रेट वाढीचा आहे, रेट पडीचा नाही, अगदी दिवाळीपर्यंत. आणि 3ऱ्या माळ्यापर्यंत जरी मी सांगितलं असेल की मार्केटमध्ये माल जास्त होता, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या माळ्यापर्यंत, त्यानंतर 2-3 दिवसाचे माल नवरात्रीला भलेही लागू नाही झाले तर खाण्यासाठी तर नक्कीच लागू होणार आहे. आणि ह्या 4-6 दिवसामध्ये माल जर वाढले तर पुढे जाऊन माल शॉर्टेजही राहतील, जागेवरतीही घेणाऱ्यांचा कल हा वाढलेला असेल. आणि म्हणून या सर्वच गोष्टीचा विचार करता गाडीवाल्यांना आपण कमिशन न देत असल्यामुळे गाडीवाल्यांचा कल नक्कीच आमच्याकडे नसेल, पण आपण एक शेतकरी या नात्यानं त्या गाडीवाल्यांना 2 पैसे चांगल्याचे वाढीव द्या. आणि आपल्यापर्यंत जर पोहोचत असताना त्यांना कमिशन भेटत नसेल तर आपण त्या गाडीवाल्याचा पण विचार करावा, हे मी नम्र आवाहन माझ्या शेतकरी बांधवांना करू इच्छितो. वेगवेगळ्या भागात पाऊस होतोय, ओले माल काढू नका आणि सुकल्याशिवाय मार्केटला येऊ नका हे जरी सांगत असेल तरी पण माल पावसाने खराब होत असेल, तुमचा ओला माल आणा, विकायची ताकद आपली आहे, फक्त माल खराब होऊन देऊ नका. आणि खराब होत नसेल तर सुकल्याशिवाय माल आणू नका, पुढे 2 पैसे वाढल्याशिवाय राहणार नाही. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.